नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या नवीन चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मला तुमच्या सर्वांची सपोर्टची गरज आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला सोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक मला अशाच नवनवीन कथा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी प्रेरणा देईल. आजच्या या पवित्र वटपौर्णिमेच्या दिवशी आपण ऐकणार आहोत माता सावित्रीची संपूर्ण कथा. अशी श्रद्धा आहे की ही कथा भक्तिभावाने ऐकल्याने अखंड सौभाग्य लाभते आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी केलेली प्रार्थना फळाला येते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मनापासून ही कथा ऐका. वडाच्या झाडात त्रिमूर्तीचा वास मानला जातो आणि माता सावित्रीचे पतिव्रत आजही प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायी आहे. या पवित्र दिवशी श्रद्धेने सावित्रीची कथा ऐकणे अत्यंत शुभ मानले जाते. चला माता सावित्रीच्या चरणी नतमस्तक होऊन ही पवित्र कथा सुरू करूया. खूप वर्षापूर्वी मद्र देशात राजा अश्वपती नावाचा एक धर्मशील आणि पराक्रमी राजा राज्य करीत होता. त्याच्याकडे संपत्ती, वैभव आणि मोठे राज्य होते, पण त्याला अपत्य नव्हते. त्यामुळे राजा आणि राणी दोघेही खूप दुःखी होते. राजा अश्वपतीने अनेक वर्षे देवी सावित्रीची कठोर उपासना केली. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवीने त्याला दर्शन दिले आणि म्हणाली, राजन, तुला एक तेजस्वी कन्या प्राप्त होईल. काही काळानंतर राजाला कन्यारत्न झाले. देवीच्या आशीर्वादामुळे त्या मुलीचे नाव सावित्री ठेवण्यात आले. सावित्री जसजशी मोठी झाली तसतशी अत्यंत सुंदर, बुद्धिमान आणि दयाळू, संस्कारी बनली. तिच्या गुणांची कीर्ती दूरवर पसरली. लग्नाचे वय झाल्यावर राजा अश्वपतीने सावित्रीला स्वतःचा वर निवडण्याची परवानगी दिली. सावित्री अनेक राज्यात फिरली आणि एके दिवशी जंगलात राहणाऱ्या सत्यवान नावाच्या राजपुत्र तिला भेटला. सत्यवान हा घुमसेन यांचा मुलगा होता. धुमसेन त्यांचे राज्य शत्रूंनी हिसकावून घेतले होते, त्यामुळे ते आपले कुटुंब घेऊन जंगलात राहत होते. सत्यवान अत्यंत प्रामाणिक, शूर आणि सद्गुणी होता. सावित्रीने त्यालाच आपला पती म्हणून निवडले. सावित्री आपल्या वडिलांकडे परत आली आणि तिने सत्यवानबद्दल सांगितले. त्याच वेळी महर्षी नारद राजदरबारात आले होते. नारदांनी सांगितले, सत्यवान सर्व गुणांनी श्रेष्ठ आहे, पण त्याचे आयुष्य फक्त 1च वर्ष उरले आहे. हे ऐकून राजा अश्वपती घाबरले. त्यांनी सावित्रीला दुसरा वर निवडण्यास सांगितले, पण सावित्री म्हणाली, एकदा निवडलेला पती मी कधीच बदलणार नाही. सत्यवानच माझे पती असतील. सावित्रीच्या दृढ निश्चयावर सर्वांनी मान्यता दिली आणि तिचा विवाह सत्यवानाशी झाला. लग्नानंतर सावित्री जंगलात सासू सासऱ्यांबरोबर राहू लागली. ती सर्वांची प्रेमाने सेवा करत होती. सासू सासरे तिच्यावर खूप प्रेम करायचे. दरम्यान नारदांनी सांगितलेला दिवस जवळ येत होता. सावित्रीला प्रत्येक दिवस आठवत होता. जेव्हा सत्यवानाच्या आयुष्यातील काही शेवटचे दिवस उरले होते, तेव्हा सावित्रीने कठोर उपवास सुरू केला. तिने 3 दिवस अन्न पाणी त्यागून देवाची प्रार्थना केली. अखेर तो दिवस उजाडला. सत्यवान रोजप्रमाणे जंगलात लाकडे तोडण्यासाठी जाणार होता. सावित्रीने त्याच्यासोबत जाण्याचा आग्रह धरला. दोघे जंगलात गेले. सत्यवान झाडे तोडत असताना अचानक डोक्यात तीव्र वेदना सुरू झाल्या. तो म्हणाला, सावित्री, माझे डोके खूप दुखत आहे. सावित्रीने त्याला एक विशाल वडाच्या झाडाखाली बसवले. सत्यवानाने तिच्या मांडीवर डोके ठेवले. काही वेळातच सत्यवान बेशुद्ध झाला आणि त्याचे प्राण निघून गेले. सावित्री खूप दुःखी झाली, पण तिने धैर्य सोडलं नाही. तेवढ्यात यमराज तिथे प्रकट झाले. त्याने सत्यवानाचा जीव आपल्याला पाशात घेतला आणि दक्षिण दिशेला निघाले. सावित्रीही त्याच्या मागे चालू लागली. यमराज म्हणाले, सावित्री, तू आता परत जा. मृत व्यक्तीच्या मागे येऊ नकोस. पण सावित्री काय ऐकायला तयार नव्हती. सावित्री नम्रपणे म्हणाली, पती तेथे जातो तिथपर्यंत जाणे हे पत्नीचे कर्तव्य आहे. तिच्या धर्मयुक्त बोलण्याने यमराज प्रसन्न झाले. ते म्हणाले, मी तुझ्या पतीचा जीव सोडून दुसरा एक वर देतो. सावित्री म्हणाली, माझ्या सासऱ्यांना त्यांची परत राज्य मिळू देत. यमराजांनी वरदान दिले, पण सावित्री त्यांच्या मागे चालतच राहिली. काही अंतर गेल्यावर यमराजांनी पुन्हा म्हणाले, सावित्री, तू माझ्या पाठीमागे येऊ नकोस. तुला काय पाहिजे ते माग.
अजून एक तू वर मागू शकतेस. तर सावित्री म्हणाली, माझ्या सासऱ्यांची हरवलेली दृष्टी परत मिळव. यमराजांनी तेही मान्य केले. तरीही सावित्री थांबली नाही. यमराज तिच्या बुद्धिमत्तावर प्रभावित झाले होते. ते म्हणाले, आणखी एक वर माग. सावित्री म्हणाली, माझ्या वडिलांना 100 पुत्र प्राप्त होऊ दे. यमराजांनी तेही वरदान दिले. थोडे पुढे गेल्यानंतर यमराजांनी पुन्हा एक वर मागण्यास सांगितले. सावित्री म्हणाली, मला आणि सत्यवानाला 100 पुत्र होऊ देत. यमराजांनी विचार न करता ते वरदान दिले. तेव्हा सावित्री नम्रपणे म्हणाली, हे धर्मराज, जर मला आणि सत्यवानाला पुत्र होणार असतील तर सत्यवान जिवंत असणे आवश्यक आहे. यमराजाला आपली चूक लक्षात आली. यमराजाने सावित्रीच्या प्रेमाने, निष्ठेने आणि बुद्धिमत्तेने अत्यंत प्रभावित झाले होते. ते म्हणाले, सावित्री, तुझ्यासारख्या पतिव्रता स्त्री जगात दुर्मिळ आहेत. तुझ्या प्रेमाने आणि श्रद्धेने मला जिंकले आहे. मी सत्यवानाचे प्राण तुला मी परत देते. असे म्हणत यमराजांनी सत्यवानाला जीवदान दिले. त्या क्षणी सत्यवान जिवंत झाला. तो वडाच्या झाडाखाली जागा झाला आणि म्हणाला, मी इतका वेळ झोपलो होतो का? सावित्रीच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. दोघेही आश्रमात आले. काही दिवसांनी राजा धुमसेन यांना त्यांचे राज्य परत मिळाले आणि दृष्टीही परत मिळाली. कारण की जेव्हा यमराजांनी वर मागा सांगितला होता तेव्हा तिने पहिले 2 हे त्यांनी वर मागितले होते. त्याच्यानंतर राजा अश्वपती म्हणजेच सावित्रीचे वडील त्यांना सुद्धा 100 पुत्रे झाली. यमराजाने दिलेले सर्व वरदान खरी ठरली. त्या दिवसापासून वडाचे झाड पवित्र मानू लागले, कारण त्या वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते. वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड जीवनाचे प्रतीक मानले जाते. वडाच्या झाडाची पूजा करताना त्याला धागा गुंडाळतात आणि ही सावित्री सत्यवानाची कथा ऐकतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा. आणि जय वटसावित्री माता हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये लिहून जा. आणि इथंपर्यंत मी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चला, श्री स्वामी समर्थ.